नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आज अशी भाजी करणार आहे, पोटासाठी खूप उपयुक्त आहे, ती म्हणजे मुळ्याची भाजी। मंडळी, मुळ्याची भाजी आपण घेतो, पण त्यामधले फक्त मुळाच खाण्यासाठी घेतो। भाजी म्हणजे मुळ्याला जी पाने असतात ती मात्र फेकून देतो। पण तुम्हाला माहीत आहे का, त्या पानांपासूनच खूप चविष्ट भाजी होते। आज मी मुळ्याची भाजी गावाकडच्या पद्धतीने करते। फक्त 3 साहित्यातच ही भाजी होते, जास्त कष्टही लागत नाही आणि वेळही लागत नाही। मंडळी, आजची मुळ्याच्या भाजीची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला शेअर करा। चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मुळ्याची भाजी पूर्ण 1 गड्डी घेतली आहे। पानापासून मुळा वेगळा करून घेतला आहे। 3 मुळे होते, 1 खाल्ला, 2 उरले आहे। तुम्हाला तर माहीतच आहे, जेवणासोबत मुळा खायला किती छान लागतो। आता मुळ्याची पाने बारीक कापून घेते। पाने बारीक कापल्यामुळे भाजी करायला सोपी जाते। हे पहा, इथे मी भाजी कापून घेतली आहे। आता एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि स्वच्छ धुवून घेते। हे पहा, भाजी छान स्वच्छ धुवून घेतली आहे। भाजीसोबत मुळाही स्वच्छ धुवून घेतला आहे। मुळा मातीत असल्यामुळे मुळ्याला माती चिकटलेली असते, त्यामुळे मुळा पांढरा शुभ्र निघेपर्यंत चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा। मुळ्याला जी पांढरी केसं असतात ती काढायची। मुळ्याच्या साली काढण्याच्या भानगडीत पडायचं नाही। मुळा बारीक कापून घेते, गोल चौकट्या केला तरी चालेल। हे पहा, मुळा मी बारीक कापून घेतला आहे। आता एका कढईत 2 तांबे पाणी घालून घेते आणि नॉर्मल गरम म्हणजे पाण्यात हात घालता येईल इतपत गरम करायचं। हे पहा, पाणी छान गरम झालं आहे, हाताला चटका बसत नाही। आता कापलेली भाजी गरम पाण्यात घालते आणि गॅस बंद करून 5 मिनिट गरम पाण्यातच ठेवते। तोपर्यंत वाटण काढून घेते। इथे मी मिक्सरच्या भांड्यात 8 हिरव्या मिरच्या घालून घेते। लहान मुले भाजी खाणार असेल तर मिरच्या कमी घ्या। आता 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घालते, अर्धा चमचा मीठ घालते आणि मिक्सरला बारीक करते। वाटणात पाणी घालायचं नाही। हे पहा, वाटण कसं भसरट झालं आहे। आता वाटणात कापलेला मुळा घालते आणि मिक्सरला चालू बंद करून मुळा भसरट वाटून घेते। बारीक पेस्ट करायची नाही, मुळ्याला पाणी सुटतं, म्हणून वाटणात पाण्याचा वापर करायचा नाही। हे पहा, मुळाही छान वाटून घेतला आहे। आता भाजी पाण्यात हाताने चुरगळते, त्यामुळे मुळ्याच्या पानाला काटे असतात ते मोडून निघतात किंवा नरम होतात, म्हणून भाजी गरम पाण्यात 5 मिनिट का होईना ठेवायची। आता भाजी एका चाळणीत काढून घेते आणि पाणी फेकून देते। आता भाजीला फोडणी देते। इथे मी कढईत 2 चमचे तेल गरम करून घेतलं होतं, त्यामध्ये मुळ्याचं वाटण घालते आणि गॅसची आच लो करते, म्हणजे वाटण खाली लागणार नाही आणि ठसकाही उठणार नाही। वाटण चांगलं तेलात परतून घ्यायचं। मुळा वाटल्यामुळे वाटणाला पाणी सुटतं। आता कढईवर झाकण ठेवते आणि पाणी मुळ्यामधलं आटवून घेते। फक्त 5 मिनिट मी झाकण ठेवणार आहे। हे पहा, 5 मिनिट झालं आहे। कढईवरचं झाकण काढून घेतलेलं आहे। वाटण थोडंसं मी परतून घेते। गॅसची आच माझी सुरुवातीपासून लोच होती, त्यामुळे वाटण खाली लागलेलं नाही। आता भाजी वाटणात घालून घेते आणि वाटणामध्ये एकत्र करून घेते। भाजी छान तेलामध्ये आणि वाटणामध्ये एकत्र करून घ्यायची, म्हणजे भाजी चविष्ट होते। आता कढईवर झाकण ठेवते आणि 2 ते 3 मिनिट वाफ काढते। गॅसची आच लो ठेवायची। हे पहा, 2 ते 3 मिनिट झाले आहे। आता मी कढईवरचं झाकण काढून घेतलेलं आहे। भाजी पुन्हा एकदा चमच्याने हलवून घेते। हे पहा मंडळी, भाजी आणि वाटण किती छान फडफडीत झालेलं आहे आणि चांगलं एकजीव सुद्धा झालेलं आहे। आता कढईवर झाकण ठेवते आणि गॅस बंद करते। इथे आपली मुळ्याची भाजी तयार झालेली आहे। आता गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत गरमागरम मुळ्याची भाजी सर्व करते। मंडळी, आजची मुळ्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू। तो पण छान छान खा आणि मस्त राहा।